श्री स्वामी समर्थ। माझ्या ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छान अशी माहिती घेऊन आलेली आहे। ती माहिती म्हणजे अशी आहे की आपण शनिवारी पिंपळाच्या झाडाला आपण असे काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपले जे शनीची जी पीडा असेल किंवा शनीची जी बाधा असेल किंवा शनी दोष बऱ्याच जणांना असतो त्याचाही म्हणजे त्याचा नाश होईल किंवा आयुष्यातील जे आपले प्रॉब्लेम असतात ते चुटकीसरशी आपण नाहीसे करू शकतात। तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला नवीन जर असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर सर्वात प्रथम आहे की शनिवारी आपण जर पिंपळाची पूजा, शनिवार आणि पिंपळाची पूजा याचा खूप मोठा संबंध आहे। कारण जर आपण शनिवारी पिंपळाची पूजा जर केली तर शनिदेवाशी जे संबंधित आपल्याला त्रास असतात तर त्या त्रासातून आपल्याला मुक्तता मिळत असते। असं म्हणतात की शनिदेवाला सांगितले आहे की जो कोणी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात। तर नंतर आहे की आपल्याला शनिवार हा शनिदेवाला आपण म्हणजे शनिदेवाचाच वार आहे असं म्हणतात। म्हणून शनिदेवाला न्यायाची देवताही आपण असं म्हणत असतो की ज्याप्रमाणे माणूस काम करतो त्याप्रमाणे शनिदेव आपल्याला फळ देत असतो किंवा कर्माचे जे फळ असतात ते देत असतो। जर शनी एखाद्यावरती प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही किंवा दुसरीकडे शनी जर एखाद्यावर जर कोपला तर तो शारीरिक, आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे तो छळ करत असतो। त्यामुळे अशा व्यक्तीला जीवनात अनेक प्रकारचे अडचणींचा सामना करावा लागत असतो। परंतु अशा संकटांच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याचे आयुष्य हे एकदम छान आणि दुःखमुक्त होत असते। त्यासाठीच आपल्याला ह्या पिंपळाच्या झाडाचे शनिवारच्या दिवशी करायचे जे उपाय आहे तर ते मी आज तुम्हाला घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर पिंपळाची पूजा जर आपण केली, पिंपळाला स्पर्श जर केला तर आपल्या सगळ्या मनोकामना ज्या पूर्ण होतात त्या कशा प्रकारे पूर्ण होतात किंवा आपले दुःख कशा प्रकारे आपले आयुष्यातून दुःख निघून जातात तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर सर्वात प्रथम आहे की आपण प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला स्पर्श करायचा आहे आणि दररोज संध्याकाळी आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाच्या जिथे मुळी आहे तिथे आपल्याला तिथे एक मोहरीचा दिवा लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला 5 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहे। तर असं केल्यामुळे आपल्याला जे शनीच्या संबंधित जे त्रास असतात ते त्रास दूर होत असतात। त्यामुळे आपल्याला घराचं कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते। त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे की आपण जर श्रीकृष्णाने सांगितले आहे गीतेमध्ये की पिंपळाच्या झाडामध्ये म्हणजे श्रीकृष्णाचा वास आहे, म्हणजे भगवान विष्णूंचा वास आहे। शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानत असतात। म्हणून जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला टाकायचं आहे। त्यामुळे तुमची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होईल आणि तुमचे काम आहे ते तुम्ही रोज व्यवस्थितपणे करू शकतात। त्यानंतर 3 नंबरला आहे की शनिवारी पिंपळाचे पान उचलून घ्यायचं आहे आणि ते उचलल्यानंतर त्यावरती आपल्याला अत्तर लावायचं आहे, तुमच्याजवळ जे अत्तर असेल ते। आणि हे पान आपल्या लेडीज जर असेल तर पर्समध्ये ठेवायचं, जेंट्स असेल तर आपल्या खिशामध्ये ठेवायचं आहे। आणि हे पान दर महिन्याला आपल्याला बदलायचं आहे। बदलल्यानंतर जे पान आहे ते आपल्याला, जुनं जे पान आहे ते आपल्याला नदीत विसर्जन करायचं आहे किंवा एखाद्या चांगल्या जागी विसर्जित करायचं आहे। त्यामुळे असं केल्यामुळे तुमच्या जे पैशासंबंधी ज्या अडचणी असतात त्या दूर होतात आणि तुमचे पैसे संबंधी म्हणजे लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न राहत असते। त्यानंतर आहे की तुम्हाला कोणतेही जर तुमची इच्छा असेल, कितीही महत्त्वाची किंवा कितीही मोठी इच्छा असेल तर तुम्ही एखादा जुना पिंपळाचं झाड बघायचं आहे, त्या झाडाच्या जवळ जायचं आहे आणि आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या झाडासमोर आणि उभे असतानाच आपण उभ्यानीच आपल्याला हनुमान चालीसाचे पठण करायचं आहे। तर हे पठण केल्यानंतर पिंपळाचं जे पान आहे तर त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहून ठेवायची आहे। यामुळे असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी
तसेच तुमची जी इच्छा असेल, किती कठोरातली कठोर इच्छा असेल, तर ती इच्छा पूर्ण होत असते. तर त्यामुळे तुम्ही हे शनिवारच्या दिवशी हे उपाय तुमच्या जीवनामध्ये अगदी बदल घडवून आणतील आणि तुम्ही हे नक्कीच उपाय करा. तुम्हाला खूप त्याचा प्रभावी म्हणजे तुम्हाला चांगला त्याचा फायदाच भेटेल. श्री स्वामी समर्थ.